सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये 500 वॅट पीक ते थेट 12 व्होल्ट डीसी ॲप्लिकेशनवर सोलार पॅनल कसे इन्स्टॉल करायचे ते पाहू। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल। 1. 12 व्होल्ट डीसी ॲप्लिकेशनसाठी 500 वॅट पीक सोलर पॉवर पॅनल स्थापित करा। 2. 12 व्होल्ट डीसी ॲप्लिकेशनसाठी ॲप्लिकेशन सर्किट तयार करा। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि साहित्य एकत्र करूया। प्रोबसह डिजिटल मल्टीमीटर, प्रशिक्षणार्थी टूल किट, सोलर पीव्ही पॅनेल 12 व्होल्ट, फॅब्रिकेटेड पॅनेल सपोर्ट फिटिंगसह 500 वॅट पीक, सोलर चार्ज कंट्रोलर, प्रकार PWM, सिस्टम व्होल्टेज 12 ते 24 व्होल्ट, कमाल आउटपुट वर्तमान 50 AMPS, डीसी सर्किट ब्रेकर सिंगल पोल 12 व्होल्ट 6 AMPS, कनेक्टिंग वायर 1.5 स्क्वेअर मिलीमीटर, डीसी फॅन 12 व्होल्ट, बेस ब्रॅकेट 28 इंच 6 नग, संपर्क ब्रॅकेट 28 इंच 6 नग, सहाय्यक ब्रॅकेट 14.8 इंच, एंड क्लॅप आवश्यकतेनुसार, बोल्ट आणि नट्स 8 मिलीमीटर। 12 व्होल्ट डीसी ॲप्लिकेशनसाठी 500 WP सौर ऊर्जा पॅनेल स्थापित करणे, टेरेसच्या शीर्षस्थानी सौर पॅनेल उचलणे, सुरक्षितता खबरदारी। टेरेसवर सौर पॅनेल उचलण्यासाठी सुरक्षितपणे किमान 2 किंवा 3 मजबूत व्यक्तींची आवश्यकता असते। सोलर पॅनेलशी नाजूकपणे उपचार करा आणि उग्र हाताळणी टाळा। ते टेम्पर्ड काचेचे बनलेले आहेत, जे जास्त शक्ती किंवा दबाव आणल्यास तुटू शकतात। सौर पॅनेल उचलणारे सर्व लोक PPE परिधान करतात याची खात्री करा। त्यात हातमोजे, सुरक्षा चष्मा, कडक टोपी आणि नॉन कंडक्टिव्ह पादत्राणे यांचा समावेश आहे। सोलर पॅनेल पायऱ्यांच्या तळाशी ठेवा। ते पायऱ्यांना लंब संरेखित करा। लिफ्टिंग ऑपरेशन दरम्यान ते स्थिर आहे आणि रोल किंवा सरकणार नाही याची खात्री करा। सुरक्षितता खबरदारी, कोणत्याही तीक्ष्ण कडा किंवा बाहेर पडलेल्या भागांसाठी सौर पॅनेलची काळजीपूर्वक तपासणी करा। दिवसभर पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल आणि शेडिंगच्या अडथळ्यांपासून मुक्त असलेल्या सौर पॅनेल स्टँडसाठी एक स्थान निवडा। सौर पॅनेल सूर्यप्रकाशाचे ऊर्जेत रूपांतर करून वीज निर्माण करतात। सूर्यप्रकाश असलेल्या भागात सौर पॅनेल स्टँड ठेवल्याने पॅनेलला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो याची खात्री होते, ज्यामुळे त्यांना अधिक वीज निर्मिती करता येते। स्टँडसह सौर पॅनेल ठेवा। फ्रेमवर माउंटिंग होलसह संरेखित करा। पॅनेलची स्थिती ठेवा जेणेकरून त्यास जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळू शकेल। सुरक्षितता खबरदारी, स्थापनेदरम्यान टर्मिनल्सच्या थेट संपर्कामुळे विजेचा धक्का बसू शकतो किंवा जळू शकतो, विशेषतः जर पॅनल्स सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतील आणि वीज निर्माण करत असतील। सोलर पॅनेल बसवण्यासाठी आवश्यक नट, बोल्ट, वॉशर आणि इतर कोणतेही हार्डवेअर गोळा करा। पॅनेलच्या खालच्या बाजूपासून सुरू होणाऱ्या सौर पॅनेलवरील माउंटिंग होलमधून बोल्ट घाला। दाब समान रीतीने वितरित करण्यासाठी बोल्टवर वॉशर ठेवा। माउंटिंग होलमधून बोल्ट घातल्यानंतर योग्य स्पॅनर आकार वापरून उघडलेल्या थ्रेड्सवर नट घट्ट करून त्या ठिकाणी सुरक्षित करा। सर्व बोल्ट सुरक्षितपणे नटांनी बांधलेले आहेत याची खात्री करून सौर पॅनेलवरील प्रत्येक माउंटिंग होलसाठी प्रक्रिया पुन्हा करा। पॅनेलवर असमान दबाव टाळण्यासाठी नट समान रीतीने घट्ट करा। टिल्ट कोन समायोजित करा आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाश प्राप्त करण्यासाठी आपल्या स्थानावर आधारित सूर्यप्रकाश
ऑप्टिमाइज करण्यासाठी सौर पॅनेलचा टिल्ट कोन सेट करा. आता सोलर पॅनेलचे ओपन सर्किट व्होल्टेज कसे मोजायचे ते पाहू. जेव्हा तुम्ही सोलर पॅनेलचे व्होल्टेज मोजता तेव्हा तुम्ही सामान्यतः मल्टीमीटरला समांतर जोडता. याचा अर्थ तुम्ही मल्टीमीटरचे पॉझिटिव्ह टर्मिनल सौर पॅनेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी आणि मल्टीमीटरचे निगेटिव्ह टर्मिनल सौर पॅनेलच्या निगेटिव्ह टर्मिनलशी जोडता. डीसी व्होल्टेज मापन श्रेणीमध्ये 20 व्होल्टच्या अंदाजे व्होल्टेज सह मल्टीमीटर सेट करा. सौर पॅनेलमधील पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल ओळखा. सौर पॅनेल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल दर्शविणारी लेबलांसह येतात. टर्मिनल जवळ किंवा पॅनेलच्या मागील बाजूसही लेबले शोधा. सोलर पॅनेलच्या निगेटिव्ह टर्मिनलवर मल्टीमीटरचा ब्लॅक प्रोब ऋण ठेवा. सोलर पॅनेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलवर मल्टीमीटरचा लाल प्रोब पॉझिटिव्ह ठेवा. एकदा प्रोब्स जोडले गेल्यावर मल्टीमीटर सौर पॅनेलच्या व्होल्टेज आउटपुटचे प्रदर्शन सुनिश्चित करते. 12 व्होल्ट डीसी ऍप्लिकेशनसाठी ऍप्लिकेशन सॉकेट तयार करणे. सौर पॅनेलवरील टर्मिनल ओळखा. टर्मिनल्स जवळ कोणतीही लेबले किंवा खुणा शोधा. त्यांना BAT म्हणून बॅटरी, PV म्हणून सौर पॅनेल, लोड म्हणून लोड असे करा किंवा तत्सम वर्णन करता असे लेबल केले जाऊ शकते. चार्ज कंट्रोलर मध्ये सौर पॅनेल, बॅटरी आणि लोडचे योग्य कनेक्शन सुनिश्चित करण्यासाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल सामान्यतः लेबल केलेले किंवा सूचित केले जातात. 1308142 निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करण्यासाठी काळ्या रंगाच्या वायर्स वापरा आणि सहज ओळखण्यासाठी पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करण्यासाठी लाल रंगाच्या वायर्स वापरा. वायर स्ट्रिपर वापरून अर्धा इंच वायर इन्सुलेशन स्ट्रीप करा. इन्सुलेशनवर दबाव टाकण्यासाठी वायर स्ट्रिपरचे हँडल पिळून घ्या. वायर स्ट्रिपरची कटिंग धार लाल आणि काळ्या दोन्ही तारांसाठी अंतर्निहित कंडक्टरला इजा न करता इन्सुलेशन मधून तुकडे करेल. चार्ज कंट्रोलर मधील सौर टर्मिनल ओळखा. निगेटिव्ह वायर सोलर पॅनल पासून चार्ज कंट्रोलर वरील निगेटिव्ह टर्मिनलशी जोडा. त्याचप्रमाणे सौर पॅनेल मधून पॉझिटिव्ह वायर चार्ज कंट्रोलर वरील पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. एकदा सौर पॅनेल चार्ज कंट्रोलरशी जोडले गेले की ते सौर पॅनेलच्या आउटपुट व्होल्टेजचे सतत निरीक्षण करेल आणि ते प्रदर्शित करेल. डीसी लोड कनेक्ट करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार्ज कंट्रोलर वरील टर्मिनल ओळखा. या टर्मिनल्सना सामान्यतः लोड किंवा डीसी लोड असे लेबल दिले जाते. 12 व्होल्ट डीसी फॅनवरील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल ओळखा. फॅनचे निगेटिव्ह टर्मिनल चार्ज कंट्रोलरच्या निगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. त्यानंतर डीसी ब्रेकरद्वारे फॅनचे पॉझिटिव्ह टर्मिनल डीसी ब्रेकरद्वारे वाटप केलेल्या टर्मिनलसाठी चार्ज कंट्रोलरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. वन 1308-145 ब्रेकर चालू करा आणि फॅन
कार्यरत असल्याची खात्री करा. चार्ज कंट्रोलर डिस्प्लेमध्ये फॅनला सोलर पॅनल व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेजचे निरीक्षण करा. अशा प्रकारे आपण 12 व्होल्ट DC ॲप्लिकेशनसाठी 500 वॅट पीक सोलार पॅनल कसे स्थापित करायचे आणि 12 व्होल्ट DC ॲप्लिकेशनसाठी ॲप्लिकेशन सर्किट कसे तयार करायचे ते पाहिले. यामुळे हा अभ्यासाचा समारोप होतो. पाहिल्यासाठी धन्यवाद.